गेल्या काही वर्षात अशी टीका होत होती की राजकारणात शिक्षित तरुण येत नाही, परंतु सावनेर या निवडणुकीमध्ये त्याला अपवाद आहे। सावनेरमध्ये या चारही महिला उमेदवार उच्च शिक्षित आहे। मंगला मंगळे जे आहेत, संजना मंगळे जे आहेत त्या MBA झालेल्या आहे। नागपूर मेट्रोमध्ये इंजिनियर पदावर होत्या, नोकरी सोडून नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढतायत। या ताई BSc MBA झालेल्या आहेत, या शिक्षक आहेत, या पण ग्रॅज्युएट आहेत, सगळ्या उच्च शिक्षित आहे आणि राजकारणात पहिल्यांदाच आपलं नशीब आजमावत आहे। संजना ते काय सांगशील, काय शिक्षण झालं तुमचं आणि तुम्ही राजकारणात कशा? माझं नाव संजना मंदार मंगळे। माझं एज्युकेशन इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशनमध्ये माझं इंजिनिअरिंग झालेलं आहे आणि मार्केटिंगमध्ये MBA झालेलं आहे। मी ॲज अ असिस्टंट सेक्शन इंजिनियर महाराष्ट्र मेट्रो रेलमध्ये जॉबवर होती। जॉब सोडला आता? हो हो। आणि आता निवडणूक लढत आहे? निवडणूक लढत आहे। काय वाटलं तुम्हाला नोकरी सोडायला? जनसेवा हा माझा म्हणजे फॅमिली तर होतीच, पण मला हा चान्स मिळाला तर हा सोडायचा नव्हता। मला एक सांगा, नोकरी सोडून तुम्ही नागपूरला नोकरी करत होत्या, तर राजकारणात आलेले आहे, कसा अनुभव येतोय नोकरी करणं मोठ्या पदावर आणि इथे गावांमध्ये आता मतं मागताय? नोकरीमध्ये कसं असते, बॉस जे काम देईल ते करायचं असते, लिमिटेड काम, म्हणजे कॉन्ट्रॅक्ट आहे त्याच्यात तुमचे टेक्निकल कामं आहे ते करायचे आहे पूर्ण। आता मी फिरत आहे सावनेरमध्ये, लोकांच्या वेगवेगळ्या कंप्लेंट्स असते, कोणाची रस्त्याबद्दल, नाल्या, कचरा, हे काही, तर वेगवेगळ्या याला स्वतः उतरून त्याच्यात पूर्ण करणे हा चान्स मला मिळत आहे, तर मला आनंद पण होत आहे की मी लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत आहे। तुमचं शिक्षण काय झालं? माझं नाव रीमा मिथिलेश बालाखे, मी नगरसेविका या पदाकरता उभी आहे। माझं BSc आणि MBA झालेलं आहे। एकदम उच्च शिक्षित आहात आणि आता एकदम राजकारणात? माझा व्यवसाय आहे सर, माझं गारमेंट्सचं शॉप आहे, किड्स आणि लेडीज वेअरचं, आणि आता अपॉर्च्युनिटी मिळाली म्हणून मी याच्यामध्ये आलेली आहे राजकारणात। ताई तुम्ही शिक्षक होते ना, शिक्षक आहात, मग का वाटलं तुम्हाला राजकारणात यावं? पहिली इनिंग आहे तुमची राजकारणात? हां, पहिलाच चान्स आहे, पण जसं ॲज अ टीचर म्हणून वर्क करत असताना मी ऑलरेडी सोशल वर्क करत होती आणि त्यानंतर संजना त्यांनी मला जेव्हा ही ऑपॉर्च्युनिटी दिली तर मागे कसं हटायचं, म्हणून मग परत सुरुवात आणखी जोशनी केलेली आहे। म्हणजे स्कूल सोडली आणि आता राजकारणात। नक्कीच राजकारणात आहे। तुमचं काय शिक्षण झालं आहे? सर माझं BA झालं आहे, मी वैशाली गजबी आहे। मी बिफोर मॅरेज टेलिकम्युनिकेशनला 12 इयर्स कंप्लीट मी ॲज अ TL म्हणून जॉब केलेला आहे। मला सोशली आवड आहे सर, सोशली ॲक्टिव्ह राहायची, आणि ऑलरेडी आमच्या घरातील लोक सोशली लिगली ॲक्टिव्ह आहेत मेडिकल क्षेत्रात आणि शिक्षण क्षेत्रात, त्याच्यामुळे मला आधीपासूनच कम्युनिकेशनची आवड असल्यामुळे मी आमचं एक महिला मंडळ तयार केलं आहे, त्याची मी ॲज अ सचिव आहे। 2.5-3 वर्षापासून मी सोशली ॲक्टिव्ह आहे। तुमचं काय आहे, म्हणजे काय म्हणताय लोकांना तुम्ही? मतं कशासाठी मागताय तुम्ही? इंजिनियर आहे म्हणून मतं, उच्च शिक्षित आहे मतं म्हणून? नाही, शिक्षण आणि जॉब हे वेगळं झालं। उच्च शिक्षणाला आता महत्त्व दिलंच पाहिजे। शिक्षित माणूस असला की विचार थोडे वेगळे असतात माझ्या हिशोबाने। माझं तर हे तर नवनिर्मित सावनेर कसं निर्माण करायचं। आमदार साहेब तर 11 महिन्यापासून तुम्ही बघतच असाल, 1 वर्ष झालं, त्यांनी भरपूर प्रोग्रेस केला आहे। बस त्या प्रोग्रेसमध्ये आमचा एक छोटासा पार्ट म्हणून आम्हाला कॉन्ट्रीब्यूट करायचं आहे। नक्कीच या इंजिनियर आहे, शिक्षिका आहे, MBA झालेले आहे, शिकलेले आहे, उच्च शिक्षित महिला उमेदवार आहे आणि त्या राजकारणात आपलं नशीब आजमावत आहे। या निवडणुकीमध्ये सावनेरच्या या निवडणुकीमध्ये त्या भाजपकडून उमेदवार आहेत। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।